खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला व एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोवे यांच्या समोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणाची हकीकत अशी की मयत कृष्णा पाटील व आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे। आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील यास जीवे मारण्याचा कट केला व कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकलवरून बार्शीकडून ताड सौंदर्य गावात जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने डोक्यात, पोटावर, हातावर, पायावर सपासप वार करून कृष्णा पाटील व माणिक सातपुते या दोघांचा खून केला व सुदाम चव्हाण यास गंभीर जखमी करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपाखाली आरोपी राहुल बोराडे व सुभाष बोराडे यांना अटक करण्यात आलेली होती। बार्शी सत्र न्यायालयाचे आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोवे यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील व सरकारी वकिलाचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोन्ही आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिले होते।